वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर बघा, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी अशी काहीतरी ब्लाउज छान दिसणार ना, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते। सो अशा वेळेस ब्लाउज डिझाइन कशी बनवावी तर सुचत नाही। तर आजची जी काही ब्लाउज डिझाइन आहे, खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। सो अशी छानशी ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाइनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाइन तुम्ही बनवू शकता। आय होप सो ही डिझाइन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा जो काही बॅकनेक आहे तर तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक असं दोन्हींची कटिंग आपली इथे झालेली आहे। ठीक आहे, तर यावर आता आपण खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आणि किती आहे ते सांगते। त्याआधी बघा, हा तुम्हाला कपडा दिसेल तर बघा, तुम्हाला आठवत असेल की याआधी मी एक व्हिडिओ टाकला होता पॅचवर्क डिझाईनचा। तर तो शिवताना त्यामध्ये गळ्याच्या मध्ये जो काही कपडा उरलेला होता, काठ अस्तर आणि ते आपण जे काही कटिंग करतो, तर हा उरलेला कपडा आहे। काठ आणि ते तर इथे सध्या जॉईंटच आहे। ठीक आहे, आपण जसं लागेल तसं ते सेपरेट करूयात। पण आता एवढूसा जो काही उरलेला कपडा आहे तर त्यापासून आपण खूप छान अशी आज ब्लाउजला डिझाइन बनवणार आहोत। म्हणजे तुमचा सुद्धा असा उरलेला कपडा असेल तर तुम्ही अशी डिझाइन बनवू शकता आणि तुमचा मधला कपडा वेस्ट सुद्धा जाणार नाही। ठीक आहे, चला मग हे बघा, हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, तसं आपण टोटल इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथून टाकलेला आहे आपण गळा रुंदी आणि शोल्डर असं टोटल 5.5 आणि गळा रुंदी जी आहे तर ती 2.5 इंचाची इथे आपण मार्किंग करून घेऊयात। त्यानंतर या ब्लाउजसाठी मुंडा सुद्धा घेतलेला आहे आपण 5.5, 1.5ला मार्किंग करून आपण बॅक साईडचा मुंड्याचा शेप सुद्धा इथे दिलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल आपण बघा 9 इंचाला मार्किंग करून हा बॅकनेक इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर आता आपण गळ्याची मार्किंग सगळ्यात आधी अस्तरवर करून घेणार आहोत। तर बघा, 2.5 इंच गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग केली। त्यानंतर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच मार्जिन ॲड करून मार्किंग करायची आणि पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून हा बॉक्स ह्या पद्धतीने ड्रॉ करून बघा 1ला मार्किंग करून गोल गळ्याचा शेप मी इथे देऊन घेतलेला आहे। तर ही जी काही डिझाईन आहे तर ती आपण खूप सुंदर अशी गोल गळ्यावरच करणार आहोत। बऱ्याच जणांना गोल गळ्याची डिझाईन आवडते त्यामुळे खास। ठीक आहे, तर बघा आता हे कटिंग झालेलं आहे। तर इथे आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला जॉईन करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी सगळ्यात आधी बघा, ब्लाउजचा जो काही बॅकनेक आहे तर तो सरळ ठेवायचा आणि त्यावर कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे। आणि बघा, इथे पिना लावून घेऊयात, एक सेंटरला आणि दोन्ही साईडला शोल्डरला। म्हणजे काय होतं की गळ्याची जी काही रुंदी आहे तर ती स्प्रेड होत नाही, शोल्डर वगैरे उतरण्याचे चान्सेस नसतात। ठीक आहे, आणि सगळ्यात आधी आता आपण गळ्याच्या साईडला साधारणतः इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेणार आहोत। टीप मारताना एकसारखं मार्जिन येईल, कुठे गोळा होणार नाही, अस्तर वर खाली होणार नाही। त्याचबरोबर पिना तर लावलेल्याच आहे तरी सुद्धा शोल्डर वगैरे स्प्रेड होणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची। तर बघा, परफेक्ट फिनिशिंग सहित गळ्याच्या तिथे आपण आता टीप मारलेली आहे। त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा बघा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेणार आहोत। तर बघा, ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची गरज नसते। तर बघा, कमरेच्या तिथला जो काही एक्स्ट्राचा ब्लाउजचा कपडा होता तर तो आपण कटिंग केला आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आहे तर तो सुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस हा पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड झाला पाहिजे आणि गळ्याचा शेप नीट यावा। तुमचा गळा कुठलाही असो, चौकोनी असो, पानगळा, मटका, शक्यतो कट्स मारून घ्यायचे। आणि बघा, ह्या पद्धतीने हा पार्ट आपण सरळ करून घेतलेला आहे इथे। तर बघा, आता सरळ केल्यानंतर तो व्यवस्थित आपल्याला खालच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला बघा ह्या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे।
तर दाबटीप देताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची। मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडून दाबटीप देते तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने द्यायचं, म्हणजे मग ब्लाऊजची गळ्याची फिनिशिंग छान येते। ठीक आहे, आणि बघा आता छान परफेक्ट आपण दाबटीप देऊन घेतली। तर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने काय करायचं की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो दिसणार नाही याची काळजी घेतच दाबटीप द्यायची आहे। आणि ते बघू शकतात मी थोडं थोडं पकडते आणि तुमच्या हेही लक्षात आलं असेल की इथं गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही फिनिशिंग सोबत रेडी झालं, त्यामुळे तुम्ही ह्या स्टेपने हे पार्ट स्टिच करू शकतात। त्यानंतर बघा मग आता अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं। जेवढं शक्य असेल तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे आपल्याला, कारण आता इथे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अस्तरचा कपडा जो असतो तर तो आपण परफेक्ट कटिंग करतो आणि जो काही ब्लाऊजचा कपडा असतो तर तो आपण एक्स्ट्रा कट करतो, कारण की तो आपल्याला स्टिचिंग करताना सोपं जावं त्यासाठी। म्हणूनच मग इथे काय करायचं तुम्ही सगळ्यात आधी हे ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं ज्यावेळेस गळा आणि कमरेचा पार्ट होतो त्यावेळेस, आणि त्यानंतर मग असे बघा एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे परफेक्ट मापाचा आपला बॅक पार्ट रेडी होईल आणि मग त्यावर आपण डिझाईन आपल्याला हवी तशी बनवू शकतो। पण त्याआधी ही बेसिक स्टेप आहे, गळ्याचा पार्ट झाला किंवा दोन्ही पार्ट जोडून झाले की सगळ्यात आधी हे जोडून घ्यायचं। तर बघा आता हे झालेलं आहे। यानंतर आता आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात, म्हणजे मग पुढे डिझाईनला आपल्याला प्रॉब्लेम्स येणार नाही। तर बघा आता सेंटरपासून आता इथे साधारणतः आपण 4.5ला मार्किंग करून घेतली आणि उभा जो टक्स आहे तर तो 4चा घेणार आहोत। तर टक्ससुद्धा व्यवस्थित तिरका टाकायचा, नाही तर बऱ्याचदा फिटिंगला प्रॉब्लेम येतो। तर बघा खाली व्यवस्थित लॉक करायचा आणि मी तिरका टक्स इथे टाकला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा तुम्ही देऊन घ्यायची असते, म्हणजे ती प्रॉपर असं फिनिशिंग येते, ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस नसतात आणि ब्लाऊजसुद्धा खराब होत नाही, तर बऱ्याचदा टक्स ओपन होण्याचे चान्सेस असतात। ठीक आहे, तर बघा परफेक्ट छान असे आपण दोन्ही साईडला टक्स टाकून घेतले, तुम्ही बघू शकतात। आणि ह्या पद्धतीने टक्स टाकले की ब्लाऊज फिटिंगला सुद्धा छान बसतो। त्यानंतर बघा आता मी चॉकने ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेते, बघा एकदम फेंट फेंट मार्किंग करते, ते तुमच्या लक्षात येईलच, नंतर मी पुढे पुन्हा सांगते तुम्हाला। ठीक आहे, 3 मार्किंग आपण डायरेक्ट वरून अशा एक साईडनी करून घेतलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं बघा आता छोटासा कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर आता कशी मार्किंग करायची, जो एकदम आपल्याला छोटे छोटे 3 इथे पॅचेस तयार करून घ्यायचे आहेत, तर ते मी तुम्हाला आता सांगते। तर बघा आता इथे आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने पानाचा शेप द्यायचा आहे। तर हा सुद्धा उरलेलाच कॅनव्हास पेपर आहे, ज्यावेळेस आपण ब्लाऊजला डिझाईन वगैरे करतो तर तो छोटासा तुकडा इथे सफिशियंट होता, तर तोच मी इथे घेतलेला आहे। आणि बघा पानाचा आकार दिलेला आहे इथे। ठीक आहे, आता हा आपण ॲक्च्युली कटिंग करून बघूयात किती मोठा वगैरे होतोय, आणि तेवढा नको असेल तर आपण तो कमी करू शकतो, पण मी अंदाजे इथे कट केला। तर बघा तो इथे एक साईडला आपण इथे लावू शकतो। ठीक आहे, आणि आता इथे 3 लेअरमध्ये, म्हणजे एक मोठा, एक थोडा छोटा आणि एक त्याच्यापेक्षा छोटा, असं 3 याच्यामध्ये आपल्याला इथे हे तयार करायचे। तर बघा सगळ्यात आधी आता मी ही मार्किंग जो काही कपड्यामधला उरलेला होता त्यावर केली। ती मार्किंग करून झाल्यानंतर आता याच्यातलं बघा थोडंसं एक लाईन पुन्हा आपण कडेकडेने कट करून घेतलं बरोबर पाण्याच्या शेपचं, आणि मग पुन्हा मार्किंग करून घ्यायची। त्यामुळे काय होतं की आपल्याला एक मोठा, एक छोटा, एक त्यापेक्षा छोटा, तर एकच कॅनव्हास पेपरचा एक हे तुकडा यूज करून आपण ते करू शकतो। आणि पुन्हा बघा अजून एक लाईन कमी करून तिसरा जो आहे तर त्याची सुद्धा इथे मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे एकदम सोपी स्टेप आहे, हे तुमच्या सहजच लक्षात येते। ठीक आहे, तर बघा आता ही मार्किंग झालेली आहे, तर आपण हे आता कटिंग करून घेऊयात। हे बघा, आणि आता हे जे काही कॅनव्हास पेपर आहेत तर ते आपल्याला आता इथे काठाला ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा लक्षात राहू द्या, काठ उलटा ठेवलेला आहे आपण, आणि मग त्यावर कॅनव्हास पेपर, म्हणजे काठाच्या आतल्या साईडने आपण हा कॅनव्हास पेपर ठेवून जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टिप मारून घेत आहोत, कारण की ह्या पॅचला आपल्याला अस्तर वगैरे काहीही लावण्याची गरज नाही आहे, त्यामुळे आठवणीने हा कॅनव्हास पेपर आपल्याला काठाच्या आतल्या साईडनीच लावायचा आहे, किंवा तुमचा जो काही कपडा सरळ असेल त्याच्या आतल्या साईडने। तर बघा एक लावलं तर मी दुसरा तिथून कट करून घेतला, आणि दुसरा सुद्धा बघा बरोबर आतल्या साईडने आहे काठाच्या, आणि मग ह्या पद्धतीने जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। तर बघा आता हे सुद्धा आपलं लावून झालेलं आहे। त्यानंतर पुढचा जो काही सगळ्यात छोटा आहे तर तो आपण इथे घेऊयात, आणि एक्झॅक्टली आहे तेवढीच आता इथे आपण मार्किंग करून घेऊयात। ठीक आहे, तर नक्कीच लक्षात आलं असेल की एकच कॅनव्हास पेपरच्या तुकड्यापासून आपण ह्या 3 मार्किंग पण करून घेतलेल्या आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा आता हे काय करायचं आहे, आपल्याला एक्झॅक्टली जी काही आपली मार्किंग आहे ना तर तेवढंच आपल्याला हे पॅचेस कट करून घ्यायचे आहे, कुठेही काही एक्स्ट्रा नको आहे। तर एकदम काळजीपूर्वक बघा मी कडेकडेने एकदम
इथे कटिंग करून बरोबर परफेक्ट त्याच शेपमध्ये कट केलं. एक झालं. सेम त्याच पद्धतीने उरलेले दोनसुद्धा आपण आता इथे कटिंग करून घेऊयात. लक्षात राहू द्या, काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही. जी टीप आहे त्याच्या जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने घ्यायचं, पण टीप वगैरे ओपन होणार नाही याचीसुद्धा थोडीशी काळजी घ्यायचीच आहे तुम्ही. तर बघा मग इथे छोटासुद्धा आता आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर फायनली ते जे काही तिन्ही पॅचेस होते तर बघा ते आपण इथे कट करून पूर्ण परफेक्ट असे रेडी करून घेतलेले आहेत. तर बघा यानंतर आता जे काही तयार झालेले पॅचेस आहेत तर ते आपल्याला इथे बॅक साईडला लावायचे. त्याआधी बघा मी इथे रेड आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची जी काही लेस आहे बघा थोडी डिझायनर आहेत तर ती घेतलेली आहे आणि ती बघा जी मार्किंग केलेली आहे तर त्यापासून फक्त एकाच साईडला लावून घेते, म्हणजे अपोजिट साईडला. जिथे मार्किंग केलेली आहे तिथे नाही, या पद्धतीने लावलेली आहे. आणि या लेसला बघा आता मी इथे डबल टिप देते. लेस तशी ब्रॉड पण आहे त्यामुळे डबल टिपची गरज आहे. आणि इथून पूर्ण बघा तिरकी बरोबर इथे मी टिप मारून हे व्यवस्थित पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे. आणि बघा ते कटसुद्धा केलं, म्हणजे जसं आपण मार्किंग केलेली आहे त्या शेपमध्ये बरोबर दुसऱ्या साईडला अपोजिट लावली. त्यानंतर बघा आता इकडच्या साईडला मी गोल्डन कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे आणि ती बघा आता जी काही आपण मार्किंग केलेली आहे चॉकने तर बरोबर त्यावरच लावायची आहे. तर बघा त्याचा शेप कसा होता, मी फेंट मार्किंग केलेली आहे. तुम्हाला दिसत नसेल तर बघा इथून ती तिरकी आता खाली आपण एका बघा इथपर्यंत लावून घेणार आहोत. त्यानंतर एक्स्ट्राची कट करून घेऊयात आणि याला आता आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे काय होईल की ते लेस व्यवस्थित प्रॉपर पॅकसुद्धा होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा आता एक लेअरमध्ये लावलं. टोटल आपल्याला ही 3 लेअरमध्ये सेम लेस लावून घ्यायची. तर बघा थोडंसं अंतर सोडलेलं आहे, साधारणतः 1 इंचाचं तर अंतर असेल दोन्ही लेसमध्ये. तुम्हाला वाटत असेल तर त्यापेक्षा कमी जास्त तुम्ही करू शकतात, पण एवढंच सफिशियंट आहे कारण की 3 लेअरमध्ये लावायचं आहे आणि ते शोल्डरला पण मॅच होणं तेवढंच गरजेचं आहे. तर बघा मग इथपर्यंत, पण आधीचं जी लेअर लावलेली आहे तर त्यापेक्षा थोडी किंचितशी तरी आपल्याला ही लेस जरा खाली लावायची आहे. तर मी इथपर्यंत लावली आणि तिथून पुन्हा बघा आता रिटर्न ती जी काही लेस आहे त्याला डबल टिप देऊन घेते आणि एक्स्ट्राची लेससुद्धा इथे मी कटिंग करून घेतलेली आहे. तर बघा आता 2 लेअरमध्ये लावली गेलेली आहे. सेम ह्याच पद्धतीने आता थोडंसं अंतर सोडून अजून तिसरी लावूयात. तर ती बघा मी बरोबर मार्किंग जशी आहे ना, म्हणजे 2 ज्या काही मार्किंग आहे त्यापेक्षा अजून थोडीशी खाली घेतलेली आहे आणि बघा इथून ह्या पद्धतीने मग बरोबर पुन्हा शोल्डरपर्यंत लावून घेऊयात. तर नक्कीच तुम्हाला कुठल्या शेपमध्ये आपण लावलेलं आहे ते लक्षात आलं असेल, कारण की मार्किंग पण मी थोडीशी फेंटच केली होती. पण आता लेस तर दिसते तुम्हाला, तर बरोबर त्याच शेपमध्ये ह्या तिन्ही लेवलमध्ये आपल्याला ह्या गोल्डन लेस लावून घ्यायची. तर बघा तुम्ही साडीला मॅचिंग वगैरे अशी कॉन्ट्रास्ट कलरची सुद्धा लेस यूज करू शकतात, बट मी इथे गोल्डनच लेस यूज केलेली आहे. ठीक आहे. तर बघा आता या 3 लेअरमध्ये लेस लावून झाल्यानंतर जो काही मोठा पॅच आहे तर तो जी काही वरती सगळ्यात लेस आहे तिथे, नंतर दुसरा आणि सगळ्यात छोटा सगळ्यात खाली, अशा 3 लेवलमध्ये लावायचं आहे. ठीक आहे. तर बघा मग बरोबर आता तो सेंटरला ते ठेवलेला आहे आणि या पद्धतीने मग जी आहे तशीच आता आपण इथे मार्किंग करत करत ते पॅच इथे लावून घेणार आहोत. ठीक आहे. एक लावून झाला. सेम त्याच पद्धतीने आता उरलेले जे काही 2 आहेत तर ते सुद्धा लावून घेऊयात. तर लक्षात राहू द्या ते 3 वेगवेगळ्या लेवलमध्ये दिसणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका साईडचे पण लावू शकतात, बट बघा जरा लूक येणार नाही. हे 3 वेगवेगळे, एक मोठं एक छोटं आणि एक त्यापेक्षा छोटं असं घेतल्यामुळेच मग आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजून छान असं लूक येतं आहे. तर तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करा. एकदम कमी काट असेल किंवा मी तर म्हटलं की थोडंसं उरलेला कुठलाही कपडा असेल आणि तो तुमच्या एखाद्या ब्लाऊजला मॅच होत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच डिझाईन करू शकतात, म्हणजे मग तो मधला कपडा पण वाया जाणार नाही. तर बघा आता हे 3 पॅच लावल्यानंतर त्याच्या कडेकडेने आता जी काही लेस गोल्डन यूज केली होती तर तीच मी इथे लावून घेते. तर पुन्हा सांगते बघा, ती गोल्डन जी लेस आहे तर ती व्हिडिओत एवढी दिसत नाही, पण ती ब्लाऊजला खरंच खूप छान दिसते. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात आणि शक्यतो गोल्डन लेस कुठल्या पण ब्लाऊजवर मॅचच होते, त्यामुळेच खास मी इथे गोल्डन कलरचीच लेस यूज केलेली आहे. तर जसं पॅच आहे तर परफेक्ट त्याच्या कडेकडेने लावून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा मी डबल टिप देते, म्हणजे तो पॅचसुद्धा व्यवस्थित पॅक होईल आणि ती लेससुद्धा व्यवस्थित लागली जाईल. आणि बघा मग आता पुन्हा सांगते, साडीला मॅच होणारी जर का एखादी कॉन्ट्रास्ट लेस असेल बारीक तर तीसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण हा ज्या साडीवरचा ब्लाऊज आहे तर बघा त्यामध्ये थोडंफार रेड होतं, त्यामुळेच मग हा रेड कलरचा काट आणि एक साईडला सुद्धा बघा गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची लेस लावली, बट एक साईडला मग आपण ही सिंपल गोल्डन कलरची लावलेली आहे.
तुम्हाला वाटत असेल तसं रेड पण इथे मॅच होत असेल तर तुम्ही लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मी पुन्हा सांगेल तुम्ही गोल्डन पण लावू शकतात, कारण की गोल्डन कशावर सुद्धा मॅच होते. तर बघा मग ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा व्यवस्थित तिन्ही पण जे काही छोटे छोटे पॅचेस आहे त्याला कडेकडेने लेस लावायची, आणि लेस लावताना पॅचचा शेप वगैरे चेंज होणार नाही याची जरा काळजी घ्यायची आहे, म्हणजे मग आपलं ब्लाऊजचं लूक वगैरे बिघडणार नाही. जशी आपण मार्किंग केलेली आहे सेम तसेच आपली डिझाईन आणि पॅचेस रेडी होतील. ठीक आहे. तर बघा मग तिन्ही पॅचला आपण इथे छान असं फायनली लेस वगैरे लावून घेतलेली आहे, आणि ते 3 लेअरमध्ये पॅच आहे त्यामुळे तर खरंच अजून सुंदर असं लुकसुद्धा आलेला आहे. त्यानंतर बघा मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतली, आणि ती आपल्याला गळ्याला साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली लावायची असते. तर मी एक साईडची लावली. तीच मार्किंग तुम्ही शक्यतो दुसऱ्या साईडला करायची, म्हणजे काय होतं की दोन्ही एकाच लेवलमध्ये येतात, वर खाली वगैरे होत नाही आणि ब्लाऊज व्यवस्थित सुद्धा बसतो. तर बघा फायनली आपली खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन इथे रेडी झालेली आहे, एकदम छान छोटे छोटे पॅचेस तयार करून. त्याचबरोबर बघा इथे मी आता रेडीमेड सिल्क थ्रेडचे जे काही लटकन असतात तर ते यूज केलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा असे रेडीमेड कॉन्ट्रास्ट लटकन यूज करू शकतात, म्हणजे ब्लाऊजला आपल्या अजूनच सुंदर असे लुक येईल. त्याचबरोबर इथे सेंटरला बघा तुम्ही हे वेगळे बटन्स ठेवू शकतात, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पॅचेस सुद्धा इथे यूज करू शकतात, एकदम छोटे छोटे, किंवा गोल्डन बटन सुद्धा यूज करू शकतात. तर बघा मी तुम्हाला सगळंच ठेवून दाखवते, तुम्हाला जे परफेक्ट वाटत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. तर बघा फायनली मग मी इथे 3 लेवलमध्ये हे 3 गोल्डन बटन लावून घेतलेले आहे, आणि आपली ही खूप सुंदर अशी थोडी वेगळे टाईपमध्ये ब्लाऊजची डिझाईन पूर्ण स्टिच करून झालेली आहे. तर बघा तसं बघायला गेलं तर उरलेला कपडा होता त्यापासून आपण ही डिझाईन बनवली. एवढंच नाही तर गोलगळ्यावर सुद्धा ही डिझाईन झालेली आहे. तर बघा गोलगळ्यावर बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कशी करावी हे सुचत नाही, आणि गोलगळा आपल्याला खूप आवडतो. तर ही डिझाईन तुम्ही गोलगळ्यावर नक्कीच करू शकतात, खूप सुंदर असे लुक सुद्धा येईल. तर नक्की ट्राय करून बघा, याची पद्धत खूप म्हणजे खूप सोपी आहे, आणि मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग दोन्ही अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलं, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईनच नाही तर ती फिनिशिंग सहित प्रॉपर कशी बनवायची हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात यावी यासाठी. ठीक आहे. तर नक्की ट्राय करून बघा, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली ही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.